साठी डोक्यावर पदर, पतीचा आदर, संसाराची कदर आणि तिलाच म्हणावं खरोखर इंडियन मदर. अशा परिस्थितीने ते मातेला जगावं लागतं. सैनिक आपल्या चार लोकांमध्ये आपल्या गप्पा सप्पा मारून आपला टाइम काढतो आणि प्रत्येक वेळेस त्या मातेशी खोटं बोलतो. मी एप्रिल मध्ये येणार आहे पण कुठलं तरी काहीतरी आडवं येतं, सुट्टी भेटत नाही. जून मध्ये येतो तरी सुट्टी भेटत नाही. असे जीवन आणि जीवनाचा प्रवास. मला सांगा, लग्न झाल्यानंतर आपल्या परिवारापासनं किती असे मान्यवर आहेत की ते फक्त 4 ते 5 दिवस दूर राहिले की माझी पत्नी वाट बघत असेल, माझी आई वाट बघत असेल. सैनिकाला 6-6 महिने नवीन लग्न झाल्यावर आपल्या परिवाराचा फक्त फोटो बघून जगावं लागतं आणि त्या फोटोकडे बघून तो जगतो की माझी पत्नी जेवली असेल का, माझे मुलं कसे असतील, माझी आई कशी असेल, माझा परिवार कसा असेल. एवढं मोठं मन मारून जगणारा फक्त या भारतामध्ये जर कोणी असेल तर तो फक्त सैनिक असेल. सैनिकाची भूमिका. भारताचे प्राईम मिनिस्टर मोदी साहेब म्हणतात की साधू संतों से कम नहीं है, की सैनिकों की जिंदगी साधू संतों से कम नहीं है. साधू संत तरी सर्व ठिकाणी फिरू शकतात, जाऊ शकतात, येऊ शकतात, पण माझ्या सैनिक राजा 24 तासाचा प्रहरी आहे. तो भारतीय ह्या गव्हर्नमेंटच्या अंडर कंट्रोल मध्ये आपली बॉर्डरवर ड्युटी बजावत आहे. माझे गुरुवर्य प्रेरणास्थान रवी मामा निकम, स्वरांजली त्यांचा ऑर्केस्ट्रा. मामांचा आदेश होता. ताईसाहेबांनाही नमन करतो, सर्व ग्रुपला नमन करतो की आबासाहेब तुम्हाला यावं लागेल. आज भव्य दिव्य रिटायरमेंटचा कार्यक्रम कैवाडीला होता, पण माचा म एक आणि मामाचे म 2. मामाचं प्रेम खूप असतं म्हणून माझ्या मामांचा मला आदेश, त्या आदेशाचं पालन करून माझे गुरुवर्य पवार साहेब रिटायर होऊन आज मंचावर आहेत आणि चांगली सेवा बहाल करायत आहे आरोग्य खात्यामध्ये. पवार साहेब तांदूळवाडीचे, आणि त्यांनाही नमन करतो. माझे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी इथे असेल तर सैनिकांची भूमिका एकच असते, जिथे कमी तिथे आम्ही. तर प्रसंग अभावी मला सांगा, भारताचे 288 आमदार, महाराष्ट्राचे 288 आमदार, भारताचे 252 खासदार, एकाचा तरी दादाचा, आप्पाचा, काकाचा, चुलताचा, कोणाचा मुलगा आर्मीत आहे का? नाही. फक्त बॅनर लावतात, लाखो दिलो की धडकन, ऐसे करेंगे वैसे करेंगे, हम ये बना देंगे वो बना देंगे. त्याच्यामुळे राजकीय व्यासपीठ बघताना त्या पक्षाकडे बघू नका, माणसाकडे बघून मतदान करा की तो माणूस तुमच्या सुख दुःखात येणारा हवा, तुमच्या दुःखाला जाणून घेणारा हवा, सैनिक परिवाराची इज्जत करणारा पाहिजे. नाही तर मग मना पक्ष आणि मन एकच लक्ष, खा मटण आणि दाबा बटन. असं करू नका. येणाऱ्या आगामी दिवसामध्ये आपण अल्पसंख्यक आहोत, आपली जागा कुठेतरी तयार करा. आणि निश्चितपणे सांगतो, मी पक्ष प्रचार राजकीय व्यासपीठ नसून पण एक सैनिक होण्याच्या नात्याने एक संदेश आणि एक मेसेज देतो की 1 वर्षापासून आमचे माजी सैनिक जंतर मंतरला 1 रँक 1 पेन्शन साठी गुहार लावून त्या गव्हर्नमेंट समोर आणि प्राईम मिनिस्टर समोर आपला विषय मांडत आहेत. अजून सुद्धा क्लिअर झालेलं नाही. मी सुद्धा 6 दिवस जाऊन आत्ताच वापस आलेलो आहे. तर सैनिकाची भूमिका खूप खंतड आहे, मांडेल तेवढी खराब आहे. पण मी पवार साहेबांबद्दल बोलता बोलता एवढं सांगू इच्छितो की त्यांनी जे देशासाठी काम केलेलं आहे ते आपल्या चव्हाण परिवाराला, आपल्या नात्या गोत्याला आणि गावाला, या तालुक्याला सदैव गर्व असेल. कारण त्यांनी त्या चाळीसगाव पासून, दिल्ली पासून तर गल्लीपर्यंत त्या चव्हाण परिवाराचा त्यांनी झेंडा लावलेला आहे. निश्चितपणे सांगतो. का तुम्ही करोडो रुपये द्या, लाखो रुपये द्या, तुम्ही ही वर्दी घालू शकत नाही. तुम्ही आमदार बना, मंत्री बना, प्राईम मिनिस्टर बना, ही वर्दी एकच व्यक्ती घालू शकतो ज्याने शरीर चाचणी दिली, आपली परीक्षा दिली, मेडिकल दिलं आणि 9 महिने 11 दिवस ट्रेनिंग केली. तोच व्यक्ती फक्त ही वर्दी घालू शकतो. आणि ते गट्स आणि ती ताकद फक्त माझ्या शेतकरी पुत्रमध्ये आहे. म्हणून मी वंदन करतो चव्हाण सरांना, आमच्या ताई साहेबांना. आई साहेबांनी तुम्हाला आतापर्यंत सांभाळलं, पुढे तुम्ही आई साहेबांना सांभाळावं. आणि हे पितृतुल्य मातृतुल्य नवीन कोणाला भेटत नाही. आई साहेबांना सांभाळा, म्हणजे तुम्ही देश सेवेनंतर फार मोठी समाज सेवा केली, अशी मी चव्हाण साहेबांना परत पुनश्च नतमस्तक होऊन विनंती करतो. सैन्यात गरिबाचेच मुलं जातात, आपले मुलं गेले पाहिजे. या भारत मातेचा आपण देणं लागतो. पांग फेडण्यासाठी आपल्या युवांना तयार करा. हा कार्यक्रम खूप मोठा झाला असता, पण 10 दिवसापूर्वी कैवाडीला कार्यक्रम हा
म्हणजे बुक झालेला होता, त्याच्यामुळे सर्वांना पाठवून मी फक्त इकडे थांबलेलो आहे. नाही तर आपली संपूर्ण टीम असते, त्या टीमच्या माध्यमातून अजून मोठा कार्यक्रम झाला असता. पण असो, आपल्याला गर्दी नको, दर्दी हवी. का की फक्त देशभक्तीच्या ह्या कार्यक्रमामध्ये सर्व आलेले मान्यवर यांचं मी स्वागत करतो. सैनिकाची भूमिका फार अशी नाजूक असते. याच्यावरनं तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. एकदा एक छोटस आणि आदर्श असं आटपाट गाव असतं आणि त्या गावामध्ये मे महिन्यात अचानक आग लागते. आणि गावाच्या बाजूला तुमच्या मागे आहे तसं एक निंबाचं झाड असतं. त्या निंबाच्या झाडावर 4 चिमणी आणि 1 कावळा राहत असतो. गावाला आग लागल्यानंतर जनजीवन अस्ताव्यस्त असतं. सर्व घरं बळत असतात, ढोरं गुरं पळत असतात. आणि ती 4 कावळे आणि चिऊताई त्या झाडावरनं त्या गावाकडे बघत असते. कारण त्या चिऊताईला, त्या कावळ्याला तिथूनच पाणी आणि दाना पाणी मिळत असतं. मग चिऊताई विचार करते की बाजूला एक डबकं असतं पाण्याचं, आपल्या चोचेमध्ये एक पाण्याचा थेंब घेते आणि त्या गावावर टाकते. एक थेंब घेते, त्या गावावर टाकते आणि ते 4 कावळे तिला असतात की चिऊताई, तुझ्या एका थेंबाने गावाची आग विझणार नाही. चिऊताई म्हणते त्या कावळ्यांना, दादा मला देखील माहिती आहे की माझ्या एका थेंबाने आग विझणार नाही, पण ज्या दिवशी या गावाचा इतिहास लिहिला जाईल त्या ठिकाणी माझं नाव आग विझवण्यामध्ये असेल आणि तुमचं नाव हसण्यामध्ये असेल. मग कार्य करो तो ऐसे करो तो मुर्दों में जान आ जाए. कार्य करो तो ऐसे करो मुर्दों में जान आ जाए. बरसो तो ऐसे बरसो कि दिल तरस जाए. इसलिए मैं कहना चाहता हूँ पुलवामा वालों को, जो शहीद हुए, शहीदों की शहादत रंग लाएगी. आज पतझड़ जरूर है लेकिन कल बाहर आएगी. तर पुलवामा सारख्या ठिकाणी लेतपुरा या गावी 45 जवानांनी आपलं बलिदान दिलं. 45 जवानांचे कोणाचे हात कोणाला होते, कोणाचे पाय कोणाला होते. यूपी मध्ये अशीच एक बॉडी गेली सारंगपूर या ठिकाणी. तो त्या आईने विचारलं कि जब मेरा लड़का भर्ती के लिए गया था कि 2 इंच के लिए आपने निकाल दिया था, अभी तो मेरे लड़के की छाती नहीं लाया आपने, तो मैं किसको बच्चा मानूं. कोणाचा बाप गेला, कोणाचा मुलगा गेला, कोणाचा पती गेला. हे मोठे मोठे राजनेता त्या दिवशी म्हटले इनका बलिदान व्यर्थ नहीं जाएगा. 4 दिवसानंतर मीडियाने हेडलाईन्स नाही दाखवली. 4 दिवसानंतर आणि एक राजपूत सुशांत सिंग, एक फिल्मी स्टार फाशी घेतो. त्याच्या मागे सीबीआय चौकशी, 2-2 महिना त्याची चौकशी, 6-6 महिने त्याची चौकशी. म्हणून मी त्या देवाला, ईश्वराला वंदन करतो. आर्मीमध्ये राजकारण नाही, पण आर्मीवर राजकारण केलं जातं. आर्मीमध्ये राजकारण नाही, पण आर्मीवर हे राजनेता आपली सरकार स्थापन करण्यासाठी बिलकुल राजकारण करतात. बोलता बोलता मी खूप काही मांडू शकत नाही. साहेबांच्या जीवनपटाबद्दल हे सांगता सांगेल, बोलण्यासारखं खूप काही आहे आणि बोलू बी शकतो. पण प्रसंगाअभावी सैनिकाची भूमिका खरोखर खूप खंतड असते. ज्या दिवशी जम्मू काश्मीरला जावं लागतं, जम्मू काश्मीरला जाणारी फक्त एकच गाडी आहे, ती फक्त झेलम एक्सप्रेस. झेलम एक्सप्रेस मध्ये सीट भेटलं, सीटावर सामान ठेवलं, चाळीसगाव सोडलं, पाचोरा जातं. पाचोरा गेल्यानंतर परिवाराची आठवण आल्यानंतर रडू येते. कारण 6-8 दिवस तुमच्यामध्ये आम्ही राहिलेलो असतो परिवारामध्ये. मुलांची ती गोडगोडावी, पत्नीचा तो स्वभाव, आई वडिलांचं प्रेम, मित्रमंडळींचा आशीर्वाद, ज्येष्ठ श्रेष्ठांचा, नात्यागोत्यांचा आशीर्वाद. तर ज्या वेळेस पाचोरा सोडल्यानंतर डोळ्यात अश्रुधारा गंगा जमुना वाहतात, तर दुसऱ्या समोर रडू सुद्धा शकत नाही. कुठेतरी बाथरूम मध्ये जाऊन रडून तोंडावर पाणी मारलं की माझा परिवार कसा असेल, माझी आई कशी असेल. सण दिवाळी त्योहार असतो, दीपावली असते, अक्षय तृतीया असते. आपल्याकडे 12 महिन्याचे 12 सण असतात. सैनिकांसाठी कुठलाही सण नसतो, कुठलंही गोडधोड नसतं. जे शासकीय कार्यकालमध्ये जेवण बनलेलं असतं तेच जेवण तुम्हाला घ्यावं लागतं. आपण इथे पुरणपोळी नाही आवडली तर कोंबडी कापतो, कोंबडी नाही कापली आवडली तर आपण जे पाहिजे ते बनवतो. पण सैनिकांसाठी जे भोजन मेसमध्ये बनलेलं असतं, मग ती अक्षय तृतीया असो, तुमची दीपावली असो, बुद्ध पौर्णिमा असो, किंवा बरेचसे जे होळी पंचमी काही असो किंवा ईद असो, या सर्वांसाठी फक्त एकच नारा असतो, जे जो मेस में बना हुआ है. तर या प्रसंगाचं जीवन सैनिकाचं असतं. सैनिकांचे सैनिक सम्राट आमचे रवी मामा निकम, त्यांचा संपूर्ण स्वरसंगीतांचा गीतांचा कार्यक्रम. सैनिक सदैव चाळीसगाव मध्ये अग्रेसन ते हजर असतात, त्यांना नमन करतो. मंचावर असलेले आमचे सर्व मान्यवर, आलेल्या माझ्या सर्व माता भगिनी, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, यांना माझे हात जोडून आवर्जून विनंती आहे, आपण गरिबाचे लेकरं आहोत. गरिबाचे लेकरं
ह्या भारत मातेची मनापासून सेवा करत आहेत आणि ते करत राहतील. लालबहादूर शास्त्री यांनी आपल्या कार्यकाळामध्ये सांगितलं आहे की भारत के आस्था अगर कहना है तो जय जवान जय किसान कहना है, की जय जवान जय किसान. माझा भारताचा शेतकरी आणि माझा जवान जोपर्यंत निष्ठावंत आहे तोपर्यंत या भारतावर कुठली आच येणार नाही. कोविड सारख्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेस भारतामध्ये लॉकडाऊन झालं, तुमचा माझा कोणाचा मुलगा मित्र भाऊ नातं होतं, इंजिनियर असेल डॉक्टर असेल सायंटिस्ट असेल, जो तो आपल्या घरामध्ये लॉकडाऊन होता. फक्त शेतकरी राजा हा आपल्या शेतात होता आणि शेतकरी राजा शेतात असल्यावर त्याचाच मुलगा त्या बाउंड्रीवर प्रहरी होता. यांच्यासाठी कुठलेही करोना लॉकडाऊन काहीच नव्हतं. तर प्रसंगाभावी सैनिक हा खरोखर आहे, होता राहील. तुमच्या आजूबाजूला शेजारी शेताशी संबंधित सैनिक असेल, कुठे चुकत असेल तर त्याच्या भावना समजून घ्या. मी हे नाही सांगत की तो चुकीचा जे, त्याला समजून घ्या, त्याला समजवा की त्याची परिस्थिती काय, की तो 6-6 महिने त्याच्या परिवारापासून दूर असतो. कारण त्याला इकडचं भौगोलिक ज्ञान जनता जनार्दन बद्दल थोडीशी आयडिया कमी आहे. त्याच्यामुळे तुम्ही 4 पंचांनी त्याचे विचार त्याच्या प्रॉब्लेम्सला समजून त्या गोष्टींना सामोरी करा. वाद घालून फायदा नाही, कारण त्याला इकडचं नॉलेज कमी असतं. काही लोक त्याच्या डोक्यात अलग भ्रमंती घालतात आणि तो शेजाऱ्याशी भानगड करतो, बांधवरनं भानगड करतो. या गोष्टीला फक्त सामोरी ज्यावेळेस सैनिक येईल तर त्याच्या भावना समजून घ्या, हीच माझी विनंती असेल. बोलण्यासारखं खूप काही अजून खूप काही बोलू शकतो चव्हाण साहेबांबद्दल, पण चव्हाण साहेबांना माझी विनंती असेल की आपण जशी देशसेवा केली तशीच पुढे समाजसेवा सक्रिय व्हावं. आमच्या त्रिदल सैनिक सेवा संघाचा हिस्सा बनावं, मोठं पद घ्यावं आणि आपले शोषित पीडित आपले गोर गरीब युवा शक्ती त्या मुलांना प्रेरणा देऊन, कारण आपल्याकडे जवळजवळ 40 वर्षाचा अनुभव आहे. 40 ते 35 वर्षाचा अनुभव ही माणसाची खरोखर मोठी खात्री असते. चव्हाण साहेब आणि माझ्या ताई साहेबांना देखील विनंती करतो की तुम्ही खूप मोठं बलिदान दिलेलं आहे, कारण सैनिकाच्या पत्नीचं बलिदान फार मोठं असतं. आणि त्या ताई साहेबांचे आई वडील म्हणजे सासू सासरे चव्हाण साहेबांचे, त्यांना देखील मी वंदन करतो. ते जरी ते मंचात असतील तर, का की त्यांनी छातीवर दगड ठेवून चव्हाण साहेबांना मुलगी दिली आणि आमच्या ताईंनी सदैव सुख दुःखामध्ये चव्हाण साहेबांना मदत केली. आज चव्हाण साहेब आपल्या समोर एक बिलकुल वर्दी घालून चेहरा मोहरा म्हणजे एक मान्यवर त्यांनी हा झेंडा लावून दाखवलेला आहे असं सांगतो. रवी मामा निकम व त्यांचं संपूर्ण ऑर्केस्ट्रा टीमचं मी स्वागत करतो व मला 2 शब्द आयोजकांनी बोलण्याचा मौका दिला. मी आपल्या सर्वांचे शुक्रवार थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.